इकडे युगंधर रागारागात तिथून निघून चाललेला असतो, पण शिर्के मात्र त्याला तिथून जाऊ देत नाही. शिर्के म्हणत असतो, मालकसाहेब ही जागा आणि ही वेळ तिला उत्तर देण्यासाठी योग्य नाही. आणि युगंधर म्हणत असतो, कशी बोलते बघितलं. त्यावर शिर्के म्हणतोय, तिलाही हेच हवंय की तुम्ही ओरडावं, भांडावं आणि इथून निघून जावं. आत्ताच्या वेळेला आपलं डील, आपलं प्रेझेंटेशन होणं जास्त गरजेचं आहे आपल्यासाठी. आणि युगंधर आता रागात म्हणतोय, कसलं प्रेझेंटेशन म्हणताय शिर्के? आपल्या हुकमाचा पत्ता तिच्याकडे आता. जे रात्र रात्र जागून आपण बनवलं, तिने तिचं म्हणून दुनियासमोर मांडले. आपण काय सांगणार? हे डिझाईन आमचं होतं आणि तिने चोरलं असं सांगणार का आता? आणि कोण ऐकणार आहे आपलं? आणि शिर्के म्हणतायत, मालक साहेब हुकमाचा पत्ता जरी तिच्याकडे असला ना, तरी डाव अजून संपलेला नाही. तुम्ही फक्त शांत बसा आणि बघा काय होतंय ते. आणि प्लीज माझं ऐका ना मालक साहेब, आत्ताच्या वेळेपुरतं बसा नाही इथं. असं म्हणल्यानंतर युगंधर तिथे बसतो. इकडे आनंदी आबांच्या घरी आबांना सगळं झालेलं रात्रीचं सांगत असते की त्यांनी आरतीताईला कसं बेस्ट लक दिलं आणि आरतीताई कशी गेली, परत सगळ्या गोष्टी कशा तिला सांगितल्या, हे सगळं आनंदी आबांना सांगत असते. आणि आरची सांगत असते आबांना, खरं सांगते आबा, मला तर ना आनंदीताईला रात्री बघून मला त्या साऊथच्या हिरोईनचीच आठवण आली बघा, एकदम डॅशिंग. आणि आनंदी आरचीला म्हणते, आरचे काय फेकायलीस ग? अगं प्रसंगच तसा आला, मग डोकं चालवावंच लागलं की, दुसरं काय. आणि आनंदी आबांना जेवायला वाढते. आबा मात्र खूप टेन्शनमध्ये दिसत आहेत. आणि आरची विचारते सुद्धा आबांना, आबा काय झालं तुम्हाला आनंद नाही झाला का? अहो आबा, आम्ही अख्खी रात्र जागून हे काम केलंय. आणि आबा आता आरचीला म्हणतायत, पाय पोरींनो, तुम्ही हे सगळं चांगल्यासाठीच केलंय आणि हे ठाऊक आहे मला, पण मालक साहेबांना पटायला पाहिजे ना. मालक साहेब म्हणजे तापलेलं लोखंड आहे पोरींनो, त्यांच्या हुकमाबाहेर झालेली गोष्ट त्यांना पचेल का? आणि आता हे सगळं आबांचं बोलणं ऐकल्यानंतर आनंदी म्हणते, आबा पटेल, तुम्ही काय काळजी करू नका. आणि आबा म्हणतायत, तसं नाही पोरींनो, जर डिझाईन बदललेलं, हे डिझाईन का बदललं हे जर मालक साहेबांना कळलं का, तर मालक साहेब तुमच्यावर परत ओरडतील. आणि आनंदी म्हणते, आबा आता शिर्के सरांनी घेतली ना जबाबदारी, ते समजावतील हो मालक साहेबांना, तुम्ही नका काळजी करू. आणि आता इकडे शेवटचं प्रेझेंटेशन म्हणजेच युगंधर निंबाळकरचं प्रेझेंटेशन होणार असतं. आणि आता युगंधरकडे बघून शलाका म्हणते, वा, आमच्या युगंधर भाऊजीचं प्रेझेंटेशन. नाही म्हणजे आमच्या युगंधर भाऊजींचे डिझाईन असतातच मस्त, पण मला तर जाम उत्सुकता आहे बाबा, मलाही बघायचे कसे डिझाईन आहेत ते. आणि त्यानंतर आरती सगळ्यांना डिझाईन दाखवते. आता ते कॉन्ट्रॅक्टर ते डिझाईन पाहून म्हणतायत, शलाकाचं आणि युगंधरचं डिझाईन समोरच असतं. आणि ते डिझाईन पाहून ते कॉन्ट्रॅक्टर म्हणतायत, हे डिझाईन शलाकासारखंच आहे, मी बरोबर आहे ना? पण तेवढ्यातच शिर्के म्हणतायत, नाही साहेब, तसं नाही आहे. दोन्ही कापडं जरी एकाच पद्धतीने बनलेली असली ना, तरी दोन्ही बनवायच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे जसं जमीन आणि आसमान एवढा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि शिर्के नंतर आरतीला सगळ्यांना डिझाईनबद्दल सांगण्यास सांगतायत. आता आरती सगळ्यांना डिझाईनबद्दल सांगत असते. आरती म्हणते, नमस्कार मॅडम, हे कापड फक्त बघण्याची गोष्ट नाही आहे, तर हाताने स्पर्श करून जगण्याची एक कला आहे. म्हणजे समजा जगाला असं वाटतं की फॅशन म्हणजे नुसती चाकाकी, पण आम्हाला असं नाही वाटत. फॅशन म्हणजे दोन संस्कृतींना जोडणारा एक जिवंत पूल आहे. आणि आता आरती म्हणते, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते विचार माझे नाही आहेत, ते विचार एका अशा व्यक्तीचे आहेत जी माझ्या काळजाच्या लय जवळ आहे. असं समजा की इथे मी नाही, तुमच्याशी तीच बोलायली आहे. आणि आता इकडे आरतीच्या रूपात आनंदी बोलते, राम राम पाहुणं, हाय. आमच्या महाराष्ट्रात एक म्हण आहे, अतिथी देवो भव. तुम्ही सगळे साता समंदरा पारून आलात, पण ज्या क्षणी तुम्ही ह्या आमच्या महाराष्ट्राच्या मातीत पाऊल ठेवलत ना, तेव्हापासनं तुम्ही पाहुणं नाहीत, तर आमच्या कुटुंबाचा एक भाग झालात. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटलंच आहे की हे विश्वची माझे घर. याचा अर्थ आपण सगळे रंगानं, भाषेनं जरी वेगळे असलो तरी आपल्या सगळ्यांना जोडणारा एक धागा आहे, आणि तो धागा आहे माणुसकीचा. एक विणकर जसा एक धागानं संपूर्ण कापड विणतो, तसंच आमचं हे कापड फक्त विकण्यासाठीचं एक प्रोडक्ट नाही, तर दोन संस्कृतींना एकत्र आणणारं एक आध्यात्मिक वस्त्र आहे. तुम्ही याच्यावरची उठवदार नक्षी नीट बघा. हे नुसतं डिझाईन नाही हा, ही एक भाषा आहे, याला ब्रेल लिपी म्हणतात. या कापडात आम्ही 2 रंगांचा वापर केलाय. एक पॅरिसच्या झेंड्यातील निळा स्वातंत्र्याचा रंग, आणि दुसरा भारताच्या झेंड्यातील
भगवा शौर्याचा रंग. याच्या प्रत्येक धाग्यात इचलकरंजीतील मातीच्या घामाचा गंध आहे आणि तिथल्या मायेची उभी आहे. जगाला रंगाची ओढ असते, पण काहींच्या आयुष्यात फक्त अंधकार असतो. त्यांना डोळ्यांनी दिसत नाही, मग त्यांना हा निळा आणि भगवा रंग कसा कळणार? पण या कापडावर हात फिरवल्यावर त्यांना माणुसकीचा स्पर्श नक्कीच जाणवेल. कारण यावर आम्ही ब्रेल लिपीत एक युनिक मेसेज कोरलाय. 2 देश, 2 संस्कृती आणि 1 श्वास. माणुसकी. नजरेपलीकडलं एक अनोखं नातं. त्यामुळे हे नुसतं कापड नाही, तर हे कापड नेसून जेव्हा एखादी व्यक्ती बाहेर पडेल तेव्हा त्यांनी 2 संस्कृतींना जोडणारं एक वस्त्र अंगावर नेसलेलं असेल. आता त्यानंतर आरतीचं प्रेझेंटेशन होतं आणि सगळेजण तिच्यासाठी खूप टाळ्या वाजवत आहेत. आणि ते कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यांची यंगर सिस्टर असते, ती ब्लाइंड असते. त्या म्हणतायत मला तिची खूप आठवण येते. आणि त्या डिझाईनकडे पाहून त्या म्हणतायत हे खूप इम्प्रेसिव्ह आहे. आता हे नवीन डिझाईन आणि त्यांचं कौतुक बघून शलाकाचा मात्र जळफळाट झालेला असतो. आणि त्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर अनाऊन्स करतात की हे डील युगंधर निंबाळकरला मिळालेलं आहे. आता शिर्के, आरती आणि युगंधर सगळेच जण खूप खुश असतात. शलाका मात्र खूपच तापलेली असते. आता ते कॉन्ट्रॅक्टर युगंधरचं कौतुक करतायत आणि अभिनंदनसुद्धा करतात आणि त्याच्याकडे ती फाईल देतात. आता इकडे शलाका तेवढ्यात निघून चाललेली असते रागारागात. पण आता युगंधर थोडी जाऊ देणार आहे शलाकाला असाच. आता युगंधर शलाकाला म्हणतोय, मॅडम त्या टाळ्यांच्या आवाजात तुमच्या धमाक्याचा आवाज विजला की हो. वाजवा, टाळ्या वाजवा आता, कारण आता येळ बी माझी आहे आणि शब्द बी माझा आहे. आणि शलाका रागावून बोलत असते, जास्त बोलू नका भाऊजी, नशिबानं साथ दिली तुम्हाला आत्ता. आणि युगंधर मात्र बोलतो की नशिबानं नाही, आईच्या आशीर्वादानं आणि माझ्या बायकोच्या पुण्यानं घडलंय हे सगळं. तुम्ही विचारलं होतं ना अंगठे बहादूर माणूस काय करणार, मग आता ऐका, तेही फक्त 3 शब्दात. खोटं टिकत नसतं. डिझाईन चोरलं तरी नियत कुठनं आणणार हो. आणि माणुसकीचा स्पर्श कधी चोरता येत नाही. पोहोचलं, रस्ता मोकळा आहे, कारण इथं फक्त सत्याचा आणि कष्टाचाच मान ठेवला जातो. आता शलाका तिथून रागारागात निघून गेलेली असते. आता युगंधर शिर्केचं कौतुक करत असतो, 1 नंबर, काय जादू केले शिर्के. आणि ते आरतीला सुद्धा म्हणतायत, आणि हा पोरी आज तू कंपनीची लाज राखलीस, पण हे सगळं तुला सुचलं कसं काय? आणि तेवढ्यातच आरती सांगते, मालक साहेब हे मला नाही, माझ्या बहिणीला आनंदीला सुचली ही कल्पना. आणि मालक साहेब म्हणतायत, हा पण ती ब्रेल लिपी तिला कसं काय माहिती? आणि आता आरती त्यांना सांगणारच असते की ती अंध आहे. तेवढ्यातच युगंधरचा फोन वाजतो आणि तो फोन घेण्यासाठी लांब जातो. आता इकडे शिर्के साहेब आरतीचं कौतुक करत असतात. ते म्हणतायत, आरती आज तू आपल्या कामगारांनी काय कमालीचं काम केलंय. पण आरती म्हणते, शिर्के साहेब तुमचा निर्णय पण तेवढाच महत्त्वाचा होता आणि मालक साहेब नसताना तुम्ही एवढं धाडस दाखवलं, त्याच्यासाठी तुमचं विशेष अभिनंदन. आता तेवढ्यात तिथे युगंधर आलेला असतो आणि तो म्हणतोय, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं डील होतं हे आणि ते मला मिळालं. आणि ते आरतीला म्हणतायत, आणि हां तुझ्या बहिणीला सांग, कुठं बी काय बी लागलं तर हक्कानं माझ्याकडे यायचं. पोहोचलं? आणि त्यानंतर आरती म्हणते, होय पोहोचलं की. आणि त्यानंतर ते तिघेही तिथून निघून जातात. आता इकडे गाडीत बसताना युगंधर रागारागात शिर्केला विचारत असतो, 1 मिनिट शिर्के, त्या डिझाईनमध्ये जो बदल केला तो कोणी केला? जो काही थोडाफार फरक केला त्याचा अप्रुव्हल कोणी दिलं? शिर्के अप्रुव्हल कोणी दिलं म्हणून विचारतोय मी. आणि शिर्के खूप घाबरलेले असतात आणि शिर्के सांगतच असतात की मालक साहेब मी तुम्हासनी सांगणारच होतो एवढं म्हणतात. तेवढ्यातच युगंधर म्हणतोय, पोहोचलं, तुमच्याशिवाय एवढी मोठी हिंमत कोण करणार? आणि त्यानंतर युगंधर हसायला लागतो. मग शिर्केही थोडेसे रिलॅक्स होतात आणि युगंधर म्हणतो की चला फॅक्टरीत पेढे वाटायच्यात आपल्याला. त्यानंतर ते दोघेही तिथून निघून जातात. आता इकडे आबांच्या घरी मात्र आबा खूप टेन्शनमध्ये असतात. ते म्हणत असतात, आरतीबाई लवकर ये ग. आणि ते देवाला प्रार्थना करत म्हणतायत, तारणहाऱ्या सगळं मनासारखं होऊ दे रे बाबा, डील मिळू दे. आता आनंदी आबांना समजावत असते, आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणणारच असते. तेवढ्यातच आनंदीला आरतीच्या पायाच्या पैंजणाचा छनछन आवाज येतो आणि आनंदी बोलता बोलता थांबते. त्यामुळे आबा तिला विचारतायत, काय झालं? आणि आनंदी म्हणते, आबा तुम्ही अजिबात विचार करू नका, कारण डील आपलीच आहे. आणि तेवढ्यातच आरती तिथे आलेली असते
आणि आरती म्हणते, होय आनंदी अगदी बरोबर बोलतेय, लय मोठी खुशखबर आणली आहे. मालक साहेबांना डील मिळालं, त्यांनी मैदान मारलंय, संपला की विषय. आणि त्यानंतर सगळेजण खूप खुश होतात आणि आबांना सुद्धा आनंद झालेला असतो. आणि आता आबा आनंदीला विचारतायत, अगं पण आनंदी, आरती घराच्या आत यायच्या आधी तुला कसं काय कळलं? आणि आनंदी सांगते, आता सोपं आहे आबा, आरतीताईच्या पैंजणाच्या आवाजावरनं. कारण जर आपल्याला डील मिळाली नसती तर आरतीताईचे पाय जड पडले असते, ती एकदम शांतपणे घरी आली असती. पण आत्ता आरतीताई जणू धावत नाचतच आली, म्हणजे नक्कीच विजय आपलाच आहे. त्यानंतर आबा त्या पोरींना म्हणतायत, वा वा पोरींनो, तुम्ही कमाल केली आहेत. आणि सगळेजण आता 1 2 3 4 आबासाहेबांच्या नाती हुशार म्हणतायत. आता इकडे युगंधर समिधाला पेढे घेऊन गेलेला असतो आणि तो तिच्या फोटोच्या समोर पेढे ठेवून समिधाला म्हणतोय, समिधा, आज तू जे मागशील ते तुला मिळालं असं समज. आज खरंच भरून पावलो मी. हे सगळं तूच घडवून आणलंयस ना? मला ठाऊक आहे तू इथेच कुठंतरी जवळपास आहेस ना? खरंच आज त्या पोरीनं, असं युगंधर म्हणतच असतो. तेवढा तर शिर्के त्यांना विचारतायत, काय झालं मालक साहेब? आणि युगंधर शिर्केंना सांगतोय, काय नाही शिर्के, समिधाचे शब्द आठवले. ती नेहमी म्हणायची, कुणाचं बी देणं आपल्यावर ठेवायचं नाही, कुणाचे बी उपकार झाले ना की ते व्याजासकट लगेच फेडायचे. आणि हे युगंधरचं बोलणं मात्र शिर्केला काही कळलेलं नसतं. आणि शिर्के म्हणतोय, होय तुमचं बोलणं बरोबर आहे मालक साहेब, पण ह्याचा इथे काय संबंध हे मला कळलं नाही, असं शिर्के म्हणत असतात. तेवढ्यातच युगंधर म्हणतोय, शिर्के, त्या पोरीनं आज आपल्या फॅक्टरीची आबरू वाचवली, तिच्यामुळं माझं नाव आज 7 समुद्रापलीकडे गेलं. तिचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आता इकडे आबांच्या घरी आबा त्यांच्या तिन्ही नातींना विचारत असतात, तुला काय आवडतंय ते. ते सुरुवातीला आर्चीला विचारतायत, तुला काय आवडतंय? आणि आर्ची म्हणते की श्रीखंड. त्यानंतर आबा आरतीला विचारतायत, तुला काय आवडतंय? आणि आरती सांगते बासुंदी. आणि त्यानंतर आनंदीला विचारल्यावर आनंदी म्हणते लापशी. आणि आबा म्हणतायत, करा मग आता तिन्ही पण. आणि त्यानंतर आरती म्हणते, अहो आबा, अहो तिन्ही करायला काय आता पैशाचा काय झाड लागले काय? नाही नाही पोरींनो, एकावरच समाधान मानलं पाहिजे बघा. आणि तेवढ्यातच आरची आनंदीला म्हणते, ए दिदे दिदे, आपण सुटूया, ये इकडं. असं म्हणून ती सगळ्यांचे हात घेऊन 1 2 3 4 म्हणते. आणि मी आणि आनंदी सुटलो, आम्ही सुटलो असं म्हणते. आणि ती आबांना म्हणते, आता तुम्ही करा आमच्यासाठी गोडधोड. आणि आर्चीनं असं म्हटल्यानंतर आरती तिच्या मागं लागलेली असते आणि असं हसत खेळत त्यांचं बागडणं सुरू असतं. आणि तेवढ्यातच तिथे शिर्के साहेब येतात आणि त्यांना पाहून आबा म्हणतात, शिर्के साहेब तुम्ही इथं या या असं म्हणतात. आणि आरतीसुद्धा शिर्के साहेबांना तिथं पाहून घाबरलेली असते. तिला वाटत असतं की मालक साहेब काहीतरी गडबड केल्यामुळं शिर्केंना पाठवलंय काय. आणि आरती म्हणते, शिर्के साहेब तुम्ही आत्ता इथं, काय झालंय असं म्हणत असते. आणि तेवढ्यातच शिर्केंना आठवतं युगंधर बोललेला की आबा जाधवांच्या घरात कुठल्या गोष्टीची नड आहे ह्याची माहिती गुपचूप काढून आणा. आणि शिर्के युगंधरला विचारत असतात की नेमकं काय त्याचा विचार आहे तुमच्या मनात. आणि युगंधर म्हणतो, विचारायला जाऊ नको त्यांना, स्वाभिमानी माणसं आहेत, काही घेणार नाहीत आणि काही मागणार सुद्धा नाहीत. त्यामुळे तू स्वतः जा, नीट नजर टाक आणि कुठल्या गोष्टीची नड आहे ते उद्याच्या उद्या गोष्ट त्यांच्या घरी पोहोचायला पाहिजे असं शिर्केंना सांगितलेलं असतं. त्यामुळे शिर्के तिकडे लॅपटॉप घेऊन आबांच्या घरी गेलेले असतात. आणि आता आबांना, आरतीला, आबांच्या सगळ्या नातींना असं काळजीत बघून शिर्के म्हणतायत, आबा नका काळजी करू. कशापायी काळजी करताय? मालक साहेब जाम खुश आहे ती आणि म्हणून त्यांनी हा लॅपटॉप दिलाय आणि तोही खास आनंदीसाठी. आता आबा म्हणत असतात, अहो याची काय गरज होती? आणि शिर्के म्हणतात, अहो आबा मालक साहेब जाम खुश आहे ती आनंदीच्या मेहनतीवर आणि तिच्या ब्रेलिपीच्या डोकॅलिटीवर जाम खुश आहे ती, म्हणून तर हा लॅपटॉप पाठविलाय. पण आबा म्हणत असतात, अहो आम्ही आपलं कर्तव्य केलं हो, याची काय गरज होती? आणि आबा घेतच नसतात. पण आरची मात्र खूप खुश झालेली असते. ती लॅपटॉप घेऊन सगळीकडे फिरत असते आणि ती लॅपटॉप उघडून ती आनंदीला दाखवते सुद्धा. आणि तिला विचारते, कसा आहे दिदे? आणि आनंदी म्हणते, खूप छान आहे. आणि त्यानंतर आता आरती त्या शिर्के साहेबांसाठी चहा बनवते. आता इथेच हा आजचा भाग संपलेला दाखवला आहे. आता उद्याच्या भागाच्या प्रोमोमध्ये काहीतरी मोठा धमाका झालेला दाखवला आहे. इकडे आबाला खूप घाम सुटलेला असतो आणि त्यांचं घसा कोरडा पडत असतो. आणि आनंदी म्हणते सुद्धा, आबा तुम्हासनी किती घाम सुटायला आहे, काय झालंय का? कोण काय बोललं का फोनवर? पण आबा मात्र काही बोलत नाहीत. ते फक्त म्हणतायत की आज 15 तारीख आहे
आता 15 तारखेला काय असतं हे कोणालाच माहिती नसतं, पण आबांना आणि आरतीला मात्र माहिती असतं. आणि आता 15 तारीख आहे म्हटल्यानंतर आनंदी विचारत असते की काय आहे 15 तारखेला, आणि आबा सांगत नाहीत, पण आरती मात्र आनंदीला सांगायलेली असते. पण तेवढ्यातच आरतीला सुद्धा आबा थांबवतात. आणि आबांनी आता त्यांच्या तिन्ही नातींना ताकीद दिलेली असते की काय सांगतो ते नीट ऐका, काम झाल्यावर गावामध्ये कुठेही फिरत बसू नका, नीट घरी या. आता आबा म्हणलेले असतात की 15 तारखेला राक्षस येतो. आता तो राक्षस कोण हे आनंदीला आर्चीला प्रश्न पडलेला असतो. आणि इथे आपल्याला एक नवीन एंट्री दाखवले, बहुतेक ती नवीन विलनची एंट्री असणार आहे. आणि त्याची नजर आता संध्याकाळ झालेली असते आणि त्याच्या गाडीच्या जवळ आनंदी गेलेली असते आणि त्याची नजर आनंदीकडे पडते. आणि तो म्हणतोय, एकदम कवळी हारणी आहे बघ, कवळी आणि गोंडस सुद्धा. आता त्या नवीन व्यक्तीचं असं बोलणं तर ऐकवलंय, पण युगंधरचं त्याच्यासोबतचं बोलणं थोडंसं वेगळंच दाखवलंय. युगंधर त्याला म्हणत असतो, जर मी आईसाहेबांना वचन दिलं नसतं तर तुला कधीच संपवलं असतं. आता हे नेमकं काय आहे हे कळणं आणि जाणून घेणं खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे बरं का मित्रांनो. आता खरंच खूप मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेत. आता तो नवीन व्यक्ती आनंदीला काही इजा करेल का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि आता असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो मित्रांनो, व्हिडिओला कमेंट करायला मात्र विसरू नका.